दिवसातून किमान एखादा तरी मला भेटतो. ज्याच्या तोंडामध्ये एक मोठी गाठ असते आणि त्याला मी म्हणतो बायोप्सी कर आणि तो मला म्हणतो डॉक्टर इसको टच मत करो नहीं तो फैल जाता. त्याने 30-30 दिवस औषधं घेतलेली असतात, किलो भरून औषधं घेतलेली असतात. त्याला हेही दिसलेलं असतं की गोळ्या औषधं घेऊन काही फायदा झालेला नाही, म्हणून त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट करता ते आलेले असतात. आणि जेव्हा त्यांना बायोप्सी सांगतो तो म्हणतो बायोप्सी केलं म्हणजे तुकडा घेतला तर ते स्प्रेड होईल, ते पसरून जाईल. तर अशा लोकांना काय समजावं असं मला कधी-कधी वाटतं, की तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. गोळ्या औषधं तुम्ही घेतली, फरक काही पडला नाही. पुढची ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्या गोळ्या औषधं चालत नसतात, तर मग आपल्याला त्याचं निदान तरी करावं लागतं, की जे निदान एकदा झालं, की हे काय आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. कॅन्सर असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट चालू करता येते. तर माझं ह्या लोकांना फक्त असं म्हणणं आहे, की स्टेज 1ची गोष्ट स्टेज 4पर्यंत पोहोचवून आणि मग नंतर हम सब कुछ करने के लिए तयार है, आम्ही सगळं काही करायला तयार आहोत असं म्हणून एकदा सुटलेली ट्रेनमध्ये तुम्ही परत चढू शकत नाही. तर वेळेचं महत्त्व पाळा. जेव्हा बायोप्सीचा सल्ला दिला गेलेला आहे तो सल्ला तंतोतंत पाळा. शास्त्रोक्त गोष्टींवरती विश्वास ठेवा. व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स किंवा बेसलेस गोष्टींवरती ज्याचा काहीच एव्हिडन्स नाही याच्यावरती विश्वास ठेवू नका. नाहीतर अनायाशात तुझे आहे तुझपाशी परी तुझा का चुकलासी